राज्य में एसटी बसों की दुरवस्था आम बात बन गई है, लेकिन जलगांव जिले के चोपड़ा आगार के लिए अच्छी खबर आई है। कुछ महीने पहले यहां 5 नई डीजल बसें आई थी, जिनका उद्घाटन पूर्व विधायक लता सोनवने और वर्तमान विधायक चंद्रकांत सोनवने ने किया था। अब दोनों विधायकों के प्रयासों से चोपड़ा आगार को जल्द ही इलेक्ट्रिक बसें भी मिलेंगी। ये बसें अगले मंगलवार तक आगार में पहुंचेंगी और उनका औपचारिक शुभारंभ होगा। लवकरच आपल्या आगाराला खानदेशातल्या पहिल्या 5 ई बसेस उपलब्ध होणार आहेत। सोमवार मंगळवारपर्यंत त्या बसेस येणं अपेक्षित आहे। त्यानंतर आमच्या या ज्या गाड्या आहेत यासाठी आपल्या चोपडा तालुक्याचे माजी आमदार लताताई सोनवणे तसेच आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे सातत्याने पाठपुरावा करत होते आणि त्यांच्या पाठपुरावाला यश आलं आणि चोपडा तालुक्यात पहिल्या ही बसेस खानदेशातल्या येत आहेत। त्या बसेस आपण धुळे मार्गे नाशिक तसेच जळगाव मार्गे छत्रपती संभाजीनगर या 2 मार्गांवर चालवणार आहोत। त्याचं भाडं जे आहे ते 100 प्रमाणे राहील आणि ज्या एसटी महामंडळाने जे काही सवलती देतं, अमृत ज्येष्ठ नागरिक असेल, महिला सन्मान योजना असेल, या सर्व त्या बसेसमध्ये लागू राहतील। आपल्याकडे आपण 8 चार्जर उभे केलेले आहेत, त्याला 16 चार्जिंग पॉईंट्स आहेत। त्यांचं काम जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेलं आहे। फक्त MSCB कडून मंगळवारी किंवा बुधवारी सप्लाय रिलीज केला जाईल। त्यानंतर त्या बसेस आपण चालवणार। तिला 1 तासाचा हॉल्ट दिलेला आहे। ती 1 तास चार्जिंग केल्यावर जवळजवळ 315 किलोमीटर चालते। त्यानंतर त्या नाशिकला छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा चार्जिंग होतील आणि परत येतील।